आज माहीत नाही काय झालं, हे गाय डायरेक्ट माझ्या बेडरूममध्ये आली. मग काय सगळ्यांना आवाज दिली पण मग पप्पा वगैरे सगळे जण आले. मग का पुन्हा डेलीचं वाणी पुन्हा स्वयंपाक करायला लागली. मग आलू वगैरे कापली. माझी बहिणी तर केळं खात होती. मग का मी पण खायला लागली फुलगोबी. चाव चाव करून खाल्ली ती. मग आईले मोबाईल किती शो का बापा, मोबाईल चार्जिंगला लावते आणि विचकते. तिला दे म्हटलं तर नाहीच म्हणते, लहान पोरीवानी जिद्द करायला लागते. मग का दही वगैरे पाहिजे नव्हतं, कारण की माझा चेहरा बहुतच पिंपल झालते. बहुत भाव केला. मग मी ना घेऊन घेतलं मी ना दही. 2 शेर घेतली, ते पण 30 रुपयाले. इतका स्वस्त आहे म्हणजे घेऊन टाकली. मग मी दही पेत होती. माझी आई तर मला खाऊच नव्हती देत, नुसतं गुदगुदी लावत होती. मला डिस्टर्ब खाऊच नव्हती देत. एक तर मला खाऊही नाही देत ना स्वतःही नाही खात काही, अशी आहे. मग का माझं दही खाणं झालं का मग मी जेवण केली. मग पुन्हा निघायचं होतं मला शुभम मोबाईल शॉपिंगमध्ये. मग मी ना लड्डू वगैरे खाल्लं, का टेस्टी होती. आणि मी हे गोडी खातो हमेशा, जी फल यानी की केस जात आहे ना माझे. मग माहीत नाही आज आईले काय झालं, का दिव्याचा लाड करायला लागली. नाही तर कधीच लाड नाही करत, पण केली तिनं आज. मग मी निघाली शुभम मोबाईल शॉपिंगमध्ये. आबा माझ्या मागून तर दिव्या पण यायला लागली. मग आम्ही दोघं पोहोचलो शुभम मोबाईल शॉपिंगमध्ये. मग का मी वरत गेली, वहिनीपाशी चाबी वगैरे घ्यायचं होतं मला. मग मी गेली त्यांच्या घरी, शॉपची चाबी घेतली. तर पायरी म्हणून उतरताना हा एक सुंदर फूल दिसला. वाव, याची स्मेल. मग कबीला दिला आईपाशी. मस्त गग्गा पाहायचं होतं त्याला, म्हणजे गाय वगैरे पाहते हो. मग मी शॉपची चाबी वगैरे खोलला, मग लॉकर खोलला. मग मच्छीला दाणे वगैरे दिली. आणि हे प्रचार इतका दिमाग खराब होता यार यांच्यापायी. एक काम नाही होतं, काही नाही ना इकडं बोलू शकत कस्टमर बरं ना काही. मग मी घरी वगैरे पोचली. आज फायनली भांडेवाली आली. मग तिनं कामं वगैरे केली. माझं जेवण झालं का मग मी केस वगैरे करते, मॉइश्चरायझर क्रीम लावते, नंतर टिकली आणि एक लिप बाम. ते केलं का निघाली पुन्हा शुभम मोबाईल शॉपिंगमध्ये. मग कबीरसाठी मी नाही आणली होती भाकरवडी, 1 नंबर खाल्ला. मग टॅब आलते, का सुंदर फोटो निघली माझी, वाव. मग टॅब वगैरे आम्ही चेक केलं, कॅमेरा वगैरे टच वगैरे काम करते का नाही. तुम्हाला पण पाहिजे नसेल तर तुम्ही पण नक्की या शुभम मोबाईल शॉपिंगमध्ये. मग माझा आज मोबाईल पडता वाचलं यार. मग बिस्किट वगैरे खाल्ली. मग टॅब वगैरे आलते, चेक वगैरे झालं की आता क्लीन वगैरे करायचे होते. मग मी क्लीन वगैरे केलं. भूक पण लागली. मग वहिनीने हे आणून दिले होते बिस्किट आणि चिक्की. मग आम्ही सगळेजण थोडं करून खाल्लो. मग झालं. मग कबीर आणि मी वरतं गेलो. मग 10:30 वाजले यार, तरी माझं जेवण नाही झालं. मग मी जेवण केली. तूप लावायचं होतं आईला. मग ते क्लीन वगैरे केलं, तूप वगैरे लावून दिलं. पुरं कसं झाला हा